84 मीटर त्रिज्या असलेल्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण घालण्यास किती तार लागेल असा प्रश्न विचारला. लेकरांनो, गोलाकार मैदान म्हणजे एक प्रकारचं काय आलं, वर्तुळ आलं. हे गोलाकार मैदान आणि या गोलाकार मैदानाची त्रिज्या दर्शवली 84 मीटर. त्रिज्या म्हणजे काय तर रेडियस लक्षात घ्या. त्रिज्या 84 मीटर. मग हा जो फेरा आहे वर्तुळाची बाहेरील ही जी कडा आहे, आम्ही जर वर्तुळाचा परिघ काढतो लेकरांनो, वर्तुळाचा आणि परिघ काढण्याचं सूत्र 2πr हे तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती. वर्तुळाचा जर परिघ काढला तर परिघ म्हणजे ही वर्तुळाच्या बाह्य दिशेने असलेली ही कडा लक्षात घ्या, म्हणजे वर्तुळाचा परिघ. हा परिघ काढला म्हणजे या गोलाकार मैदानाला तारेचा एक फेरा घालण्यासाठी किती तार लागेल याचा अंदाज आम्हाला घेता येतो. एका फेऱ्यासाठी किती तार लागेल. वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र 2πr. 2 पायची किंमत 22/7 आणि r म्हणजे ही त्रिज्या. या त्रिज्याला रेडियस असं इंग्रजीत म्हणतात लेकरांनो. त्यातला हे r म्हणजे ही त्रिज्या किती आहे 84. हा जर भाग दिला तर 12×7 84 होते. म्हणजे 2 गुणिला 22 गुणिला 12, 22 दोन्ही 44 गुणिला 12 आणि 12×48 4, 12×48 आणि 4 528 मीटर गोलाकार मैदानाच्या एका तारेच्या फेऱ्यासाठी लागणारी तार प्राप्त झाली. तार किती तर 528 मीटर. आम्हाला या गोलाकार मैदानाला तिहेरी कुंपण घालायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, या गोलाकार मैदानाला तिहेरी कुंपण घालायचं. एका फेऱ्यासाठी 528 मीटर एवढी तार लागते लेकरांनो. तर 3 फेऱ्यासाठी तिहेरी म्हणजे अर्थात तारेचे 3 फेरे घालायचे या गोलाकार मैदानाभोवती. एका फेऱ्याला 528 मीटर तार लागते, तर 3 फेऱ्यासाठी लागणारी तार किती म्हणून गुणिला 3. 3×8 24, 2 3 दोन्ही 6 2 8 आणि 3×5 15. 1584 मीटर हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. कुंपण किंवा कुंपणासाठी लागणारी तार सोबत वर्तुळावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.